चला विनंती आहे, धनकवडी संघाचा 12th मॅन येऊ द्या. धनकवडी संघ आणि त्या जोडीला करंडी आलेले आहेत. आयुष आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धनकवडी संघाचा 12th मॅन येऊ द्या. आदी दुधाणे याला विनंती, आपण यायचंय, आपल्याला पारितोषिक आलेलं आहे. सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट होईल. धावा झाले त्या 3. तर निश्चितच आपण पाहतोय 3 धावा आल्यात. चला आधी दुधाने या, आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. धावा झाल्या ते धाव पालकापती 3 गोलंदाज आहे मंगेशच्या माध्यमातून आपण पाहताय. फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका खेळलाय. या चेंडूमध्ये देखील आल्या त्या धावा 4. चौकार येतोय आणि चौकारनं धावा झाल्या त्या मात्र 7 धावा धावपालकावरती. आदी दुधाने यांना विनंती, आपण यायचं आहे. आलेले आहेत अजित कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी एक गोड व्यक्तिमत्व, हसरं व्यक्तिमत्व आणि नेहमी चेहऱ्यावरती हसू असणारं व्यक्तिमत्व अजित कदम यांच्या माध्यमातून आदी दुधानेसाठी पारितोषिक आलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. पहिल्यावर बाईचे 3, नंतर 4, नंतर डॉट. धावा झाले त्या 7. 7 रन्स धावपालकाबद्दी. अजित भाऊ कदम यांच्या शुभास्ते 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मालसोंडी गाव हे पैशाची कमी नाही आहे. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावली आहे 7 या अंकावरती. 7 रन्स धावपालकाबद्दी. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. फटका खेळलाय डीप लॉंग लेगला, चेंडूवरती मिळतील 1 बाउन्स. येतोय चौकार. 4 चौकार. चौकारनं धावा झाले ते धावपालकामध्ये. तब्बल आपण पाहिल्यात तर 11 धावा, 11 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 11. पहिल्यावरती बाईच्या 3, दुसऱ्यावर 4, तिसऱ्यावरती डॉट, चौथा डॉट, 5वा चेंडू 4. धावा झाल्या त्या 11. 11 रन्स. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहताय. चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळेल. यानंतर आपण पाहताय जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळते आहे. करंडी आणि धनकवडी यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडू आलाय का मॅच बॉल. धावा झाल्या त्या धावपालकामध्ये 11. 11 रन्स आपण पाहताय मैदानामध्ये. चांगली कामगिरी, एफर्ट देण्याचं काम मात्र बॅटिंग करंडी काढणाऱ्या टीमच्या माध्यमातून देतोय आयुष. दुसऱ्या बाजूला निलेश. फटका खेळलाय ट्रेड ड्राईव्हला. गॅप आहे का पाहायचं. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल वरती थांबावं लागेल. दुसरीचा प्रयत्न नकार. पुन्हा एक सिंगल आल्याने धावा झाल्या त्या धावपालकामध्ये. 12 धावा, 12 रन्स स्कोर कार्ड मध्ये. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि प्रथम बॅटिंग करतोय करंडी संघ. धनकवडी संघाच्या विरोधामध्ये कोणत्याही विकेटचं पतन नाहीये. धावा झाले ते मात्र 12.
तर आदरणीय निलेशजी सुतार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. नवजीवन क्रिकेट क्लब मालसोंडीचं आयोजन अर्थातच काळेश्वरी चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर दुसऱ्या षटकामध्ये येतोय स्वतः संघाचा संघनायक विश्वासच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी करावी लागेल. हो लिडिंग एज बॅटर मात्र जातोय बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन येतोय आणि धावफलकामध्ये धावा सेरावली ती मात्र 12 या अंकावरती. पहिला डॉट आलाय त्यानंतर आपण पाहतोय विकेट. आता मात्र धावा झाल्या त्या 12 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगल्या क्रिकेटच्या ठिकाणी प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमचे अजित कदम भाऊ या ठिकाणी मजा घेत आहेत. मॅचचा आनंद लुटण्याचं काम केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. त्यांची संपूर्ण टीम सचिनदादा रवले असतील सगळी टीम खूप मेहनत करते आहे आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करंडी आणि धनकवडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. गोलंदाजानं विश्वास दाखवलाय स्वतःवरती आणि विश्वासार्थ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला एफर्ट शो द गुड गेम. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावले 12. विजय स्ट्राईक एंड वरती मैदानाच्या आतमध्ये. हो लेग बिफोर विकेट मधल्या एसटीला सापडलाय. आणखीन एक विकेट क्रमांक 2. बॅटर जाईल बॅक टू पवेलियन. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धनकवडीच्या माध्यमातून स्वतः संघनायक सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. आता मात्र गोलंदाज विश्वास पहिल्या चेंडूवरती डॉट, दुसऱ्यावरती विकेट, तिसऱ्यावरती विकेट. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय विश्वास याला. दीपक येतोय स्ट्राईक एंड वरती. विकेट हॅट्रिक साठी संधी असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्या स्पर्धेतील सामना क्रमांक 2 आणि विकेट हॅट्रिक क्रमांक पहिली होईल काय हे देखील पाहणं गरजेचं. करंडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय धनकवडी टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट करंडी आणि धनकवडी अशा ठिकाणी लढत मैदानाच्या आतमध्ये. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय घडते मैदानामध्ये. सिंगल आली. सिंगलनं 1 अंक पुढे जाईल. धाबा झाले त्या 13 धाबा. 13 रन्स 13 धाबा. चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि चांगली ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. धाबा झाल्या त्या 13 रन्स. सागर जाधव यांनाही विनंती करतो आपण देखील आणि फहाद यांनाही विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. हो यावेळेस डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. चेंडू झालेत 5. धावसंख्या स्थिरावले 13 अंकावरती. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्या गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून. चांगली कामगिरी केली विश्वासने आणि दमखम दाखवलाय आपल्या मॅच मध्ये आणि त्यामुळे बॅकफुट वरती ढकललंय बॅटिंग करणारी टीम करंडी टीमला. आक्रमण केलं यावेळेस. गॅप शोधला. इनटू द गॅप. 2 फिल्डर क्रॉस करतील तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. धावा येतील ते 4. येतोय चौका. धावा झालेत त्या दुसऱ्या षटकाच्या अंती तब्बल 17 धावा. 17 रन. लॉस ऑफ 2 विकेट.
षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश षटक क्रमांक 3 साठी धावसंख्या झाले. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 17-17 रन्स. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय दीपकला. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल निलेश जो 4 धावा जमवताना या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड वरती अडकलाय. दीपक स्ट्राईक एंड वरती. मंगेश चला वेळ दौडू नका. मंगेश षटक क्रमांक 3. फुलटॉस होता. हलक्या हाताने खेळतोय. धावबाची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. काय घडतंय. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूची सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू मंगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. चांगली क्लॅरिटी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय. एक सिंगलने धावा झाल्या. धावफलकामध्ये 18 धावा, 18 रन्स. ज्यावेळेस चेंडूला दिले उंची. फटका चांगलाय. येतील त्या धावा 6. वाइंडिश लॉंग ऑफ वरती 6 धाव्यांनी धावफलक पुढे आलाय. धावा झाल्या त्या 24 रन्स धावफलकावरती. मंगेश पहिला चेंडू डॉट. दुसऱ्यावर सिंगल. तिसऱ्यावरती 6 धावसंख्या झाली ती मात्र 24. धावसंख्याचा ओघ वाढू लागलाय. बॅटिंग करतोय तो मात्र फलंदाज निलेश. 9 सेकंडवरती अडकलाय. 2 धावसंख्येवरती दीपक. पुन्हा एकदा फटका. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे कंप्लीट होतील. 2 धाबांनी धाबा आल्या त्या धावफलकावरती. 26 रन. धुंदळे संघाचे संगणक समीरजी धुंदळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. 2 धाबा आल्या. 2 धाबांनी धाबा झाल्या त्या 26 रन्स. टॉस सेटला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या धावफलकावरती. 27 धावा, 27 डस. स्कोर कार्ड वरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या त्या 27 रन्स. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जाईल. चांगली कला दाखवली आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. 3 धाब्यांनी धावफलक सरसावल्या. धावसंख्या लागवली जाते 30 रन्स धावफलकावरती. षटक क्रमांक 3 संपन्न झाले. धावा झाले ते 3 षटकांच्या अंती 30 धावा म्हणजे प्रतिषटक 10 धाब्यांची सरासरी आतापर्यंत राखली. प्रथम बॅटिंग करताना करंडी टीमने. षटक क्रमांक 4 गोलंदाज आकाश. षटक क्रमांक 4 आकाश गोलंदाजी करेल. धावा झाले ते 30 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 आकाश. पहिला चेंडू आपण पाहतोय. वाईड आला. एक सिंगल आली.
धाबा झाल्या त्या 31 रन्स. स्कोर कार्ड वरती. यावेळी बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या माध्यमातून पाहिलं धावफलकावरती धाबा लगावले जातील ते मात्र 32 धाबा 32 रन्स. धाबा. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग नाहीये, आक्रमक रवैया नाहीये, त्यामुळे मजा देखील येत नाहीये. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये टेक करेल आणि बॅटर जाईल बॅक टू पवेलियन. जबरदस्त इथे विकेट मिळवली आहे. कॉट बिहाइंड जबरदस्त गोलंदाजी करतोय आकाश आणि स्वतः विकेट देखील मिळवले. स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगला विकेट मिळवतोय. धावसंख्या आहे ती मात्र 32 धाबा 32 रन्स. 32 धाबा. न्यू बॅटर चक्रवर्ती. स्वतः संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन. तर निश्चितच धाबा झाले त्या धावफलकावरती 32 धाबा. यावेळेस फटका खेळलाय पहिल्या चेंडूमध्ये. चक्रवर्तीच्या बॅटच्या रडारमधून येतोय तो एक जबरदस्त फटका. धाबा झाल्या त्या या अंकाने 6 आणि धाबा झाल्या त्या 38 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहत आहे. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाल्या त्या 38 धाबा 38 रन्स. शो द गुड गेम. चांगलं क्रिकेटचं सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये. 3 पूर्णांक आपण पाहतोय. 3 चेंडू झाले. धाबा झाल्या त्या 38 धाबा 38 रन्स. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय चांगला देखना इथे आपण पाहतोय. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 39 39 रन्स आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कट काढण्याचा प्रयत्न. दिशा दिली आहे. दशा झाली गोलंदाजाची. आपण पाहतोय किती धावा येतील. 4 धावा झाले. ते या 4 अंकांना आपण जर पाहिल्यात तर 42 42 43 बस 43 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. धावा झाले त्या 43 43 रन्स. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने जर आपण पाहिलं तर धावा झाल्या त्या धावफलकावरती 44 धावा 44 रन्स. 43 धावा 4 षटकांची सांगता. शेवटचं षटक या सत्रातील. त्याला गोलंदाजाला पाचारण करा. 43 पहिल्या सामन्यामध्ये आपण धावा पाहिल्या 49. प्रथम बॅटिंग करताना मालचोंडी संघाच्या आणि आता करंडे आणि धनकवडी मध्ये लढत आहे. प्रथम बॅटिंग करते करंडे टीम. धावा झाल्या त्या आतापर्यंत आपण पाहिल्या तर 43. आता 6 चेंडूंचा खेळ या सत्रातील शिल्लक आहे. अभिषेक पहिला चेंडू वाईड आलाय. अभिषेक गोलंदाज अभिषेक पहिला चेंडू वाईड आणि एक अतिरिक्त धाव येते धावफलकावरती. धावा झाल्या त्या 44 धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये मालचोंडीनं प्रथम बॅटिंग केली आणि 49 जमवल्या. 50चं लक्ष ठेवलं. नेहरू गांजेला ते कंप्लीट केलं. यावेळेस आपण पाहताय एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 45 रन्स. 45 धावा धावफलकावरती लगावल्या जातील.
4.1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अर्थातच आपण पाहतोय 25 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चेंडूला आहे उंची, क्षेत्ररक्षक रवी येतोय, कॅच होईल, विकेटचं पतन आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण रवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. विराज बॅटिंग करेल. पैलवान पैलवान देखील आहेत आणि आता क्रिकेटमध्ये बॅटिंग देखील करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट धावा झालेत त्या 45 धावा. विशाल वेंदे यांच्यामधून षटकारासाठी 100 रुपये. बॅटची एज आणि बॅटर जाईल बॅक टू पवेलियन. विकेट येते. धावा झाले त्या मात्र 45 धावा. 4 आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावा झाले त्या 45. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अभिषेक. चांगली गोलंदाजी धनकवडी टीम. बघा धनकवडी टीमनं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं करंडी टीमला आणि तो निर्णय कुठेतरी सुफल आणि यशस्वीरित्या पार पाडला जातोय धनकवडी टीमच्या माध्यमातून. न्यू बॅटर आर्यन. आपल्या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल काय हे देखील आपण पाहूया. कारण गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अभिषेकनं बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत, परंतु विकेट हॅट्रिक साधेल काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस आपण पाहताय काय घडतंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. वाईड +1 म्हणजे 2 धाबा आल्या. दुसरीचा प्रयत्न काय घडते. दुसरी मिळाली ओव्हरथ्रोची. तिसरीचा प्रयत्न काय घडते पाहायचं आहे. 2+1 2 पळून काढलेल्या 1 वाईडची 3 धाबा ऍड केल्या जातील. विकेट आहेत वाईड आणि 2 धाबा टोटल 3 आणि धावबादची विकेट 3 धाबा ऍड केल्या. धाबा झाल्यात त्या 48 धाबा. गरज नव्हती विकेट हॅट्रिक साठी चेंडू टाकायचा होता, परंतु आउटसाइड दी ऑफस्टिक वरती यस्टेनच्या खूपच बाहेर चेंडू पाहिला आणि पंचांनी तिथे मात्र हेरलं आणि स्वेर चेंडू घोषित केला आणि त्यावरती यष्टीरक्षकानं केलेली चूक त्यावर पळून काढलेल्या 2 अशा 3 धाबा ऍड केल्या आणि धावफलकावरती धाबा झाल्या त्या 48 धाबा. प्रथम बॅटिंग करते करंडी टीम. धनकवडीचं आतापर्यंत नियोजन ओके होतं. या 3 एक्स्ट्रा आणि बदललेले स्ट्राईक यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरवले 48 या अंकावरती. डॉट चेंडू. धाबा झाल्या त्या 48. 48 रन्स. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला उंची. क्षेत्ररक्षक येतोय. 1 सिंगल. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड झाले. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा आल्या. 2 धाब्यांनी धावफलक सरसवलंय. 50 म्हणजे आपल्या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. सामना क्रमांक 2 आणि सांघिक 50 धाबा कंप्लीट केल्यात फलंदाजी करताना करंडी टीमला. अभिनंदन करंडी संघ. 50 धाबा जमवल्या प्रथम बॅटिंग करत असताना. हो 50 नंतरचा आलेला आत्मविश्वास हा येतोय तो 6. विशाल वेंदेने लावलेले 100 रुपये जिंकलेत. षटकाराला धावा झाल्यात त्या 56 धाबा. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालंय आणि धावा झाल्या त्या 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय ते धनकवडी संघाविरोधात करंडी संघानं.
आपण कुठपर्यंत पोहोचलो हे जर त्यामुळे आपण पाहत आहे शिवराय होणं खूप कठीण आहे आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या आसन आपल्या स्पर्धेचे गोड आठवण आहे. प्रथम क्रमांकासाठीची जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चितच आपण पाहतोय इथे मात्र पहिला चेंडू डिलिव्हर होईल. 57चं लक्ष, 56 धाबा केल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. आता मात्र आकाश आणि त्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित. पहिलाच फुलटॉस फटका खेळलाय, चेंडू जाईन, वन बाउन्स, येतील त्या धाबा 4. सुरुवात झाली आहे चौकारणीशी. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, चौकारानं सुरुवात झाली आहे. विजय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूमध्ये आल्या त्या धाबा 4. चौकाराला धाबा झाल्या त्या 4 धाबा. सत्तावन्नचं लक्ष आणि जबरदस्त इफट मैदानामध्ये सन्मान दिलाय. काय क्रिकेट मैदानामध्ये आकाशने दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर सिंगल स्ट्राईक, रुटेड स्ट्राईक, चेंजिंग. आता अभिजित जाईल आणि धाबा झाल्या त्या धावफलकावरती 5 धाबा. अगदी चांगला खेळ आणि चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, एक्सिलेंट, गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू, पहिल्याला 4, नंतर सिंगल, त्यानंतर डॉट. चांगला एफर्ट देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगलं व्हॉइस क्लॅरिटी, चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आणि त्यामुळेच यशस्वीरित्या या ठिकाणी आपण पाहतोय. फुलटॉस
फुलटॉसला आपण पाहू शकाल चेंडूला हेऊनची क्षेत्ररक्षक तैनात विकेट मिळतीये करंडी टीमला. धनकवडी टीमला पहिला झटका बसतोय. बॅटर बाद होईल तो मात्र अभिजित. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात आतापर्यंत 5 आणि पहिल्या विकेट आली आहे. अभिजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश दाखल होतोय. बॅटर दाखल होईल तो मात्र मंगेश. मात्र गोलंदाजी करतोय तो मात्र आतापर्यंत विजयनं पहिल्यावर चेंडूवरती 4, दुसऱ्यावरती सिंगल, तिसरा डॉट, चौथ्यावरती विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 5 धाबा, 5 रन्स. यावेळेस आपण पाहिलं चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आता झाली आहे चेंडूवरती. सन्मान देण्याचं काम, धावाची संधी, एक सिंगल. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आली ती मात्र 6 या अंकावरती. 6 रन्स स्कोरबोर्ड वरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय. सिक्स रन्स विजयचा हा चेंडू. यावेळी डीप लॉंग लेगला फटका खेळलाय. फटका देख नाही, मिळतील ते धावा 4, येतोय चौकार. धावा झाले त्या 10. 3 रन्स स्कोर कार्ड वरती. 10 धावा पहिल्या षटकाची ते मात्र आपण पाहतोय. सांगत आहोत धावा आल्या त्या 10. 57चं लक्ष. करंडी टीम सेकंड बॉलर कोणी हे देखील पाहणं गरजेचं असेल. दहा धावा. नेक्स्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये आयुष्य माध्यमातून षटक क्रमांक 2 सादर केलं जाईल. आयुषवरती जबाबदारी आता आयुष काय करतो हे देखील पाहणं गरजेचं असेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये यावेळेस सद्यस्थितीला धावा आल्या त्या मात्र 10. 57चं लक्ष. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आणखीन आपण जर पाहिलं तर 47 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती मंगेश. 9 सेकंड वरती आपण पाहतोय आकाश. 24 चेंडू 47चं लक्ष बॅलन्स. पहिला चेंडू आपण पाहतोय सन्मान केला जाईल. एक सिंगल आणि सिंगल धावफलकावरती धावा आल्या त्या 11 धावा. 11 रन्स. 11 धावा 11 रन्स आपण पाहत आहे धावफलकावरती. फिल्डिंग परावर्तित केलं जात आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय डीप पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आल्या आणि 2 धाब्यांनी धावफलक सरसावल्या. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 13 रन्स स्कोर कार्ड वरती. 13 धावा आल्या. 1.2 चेंडूचा खेळ संपन्न. धावा झाल्या त्या 13 रन्स. हो, यावेळेस आपल्याला पाहायला मिळते धाबा पाहायचे आहेत. वाईड येतोय चेंडू आणि अतिरिक्त एक धाव येते. धाबा झाल्या त्या धावफलकावरती 15 धाबा. 15 रन्स. सॉरी 14 धाबा. वाईड चेंडू आलाय. 14 रन्स. आयुष मात्र आपण पाहतोय विजयचं पहिलं षटक. त्यानंतर आयुष मात्र गोलंदाजी करतायत. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज आयुष. वाईड नंतर असं वाटलं की बेनिफिट जाईल. त्यावेळेस मात्र पाहू शकाल तर गोलंदाजाच्या बाजूने येणार नाही. आत्मविश्वास गेला असेल परंतु पुन्हा डॉट चेंडू मिळवल्यानं त्याचा डबल आत्मविश्वास झाला असेल. यावेळेस फटका कार्पेटने खेळतायत. एक सिंगल येईल. दुसरीचा प्रयत्न. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं धावा झाल्या त्या 15. 15 रन्स. 15 धाबा धावफलकावरती.
चांगलं आयोजन आणि नियोजन मालसोंडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सन्मान देण्याचा प्रयत्न. सिली पॉइंटला एक सिंगल आली, धावा झाल्यात त्या धावफलकामध्ये 16. अजून भरपूर धावा करायच्या आहेत. गोळा धावा झालेत 16. 57चं लक्ष्य. 57 सलामी जोडी ब्रेक थ्रू मिळवलाय, परंतु आता आकाश आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती आता मात्र आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर डॉट चेंडू एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची सांगता. त्याला षटक क्रमांक 3 येऊ द्या. आणि बॅटिंग करतोय 57च्या लक्ष्याचा पाठलाग करताना धनकवडी संघ. 1 विकेटचं पतन. धावसंख्या झाली आहे 16. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज घेतले. बॅटर स्वतः निघू देईल, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. परंतु नो चेंडू, नो चेंडू पंच घोषित करतायत. यावेळेस आपण पाहिलं पंचांचं लक्ष आहे. पंचांनी हेरलं. पाहतोय 17. 17 धाबा. पंचांचं लक्ष अगदी अचूक. नो चेंडू याचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाबंदीचा नोचा इशारा आलाय. फ्री हिटचा चेंडू. पंच आमचे दोन्ही तत्पर आहेत. मी सकाळीच कौतुक केलं. रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका पार करणं इतकं सोपं नसतं. बोलणं आणि पाहणं सोपं असतं. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला उंची. फ्री हिटचा चेंडू आहे. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील येईल. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. धावा झाल्या त्या 20 रन्स. धाव फलकाबद्दी चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धनकवडी टीम एका बाजूला आणि एका बाजूला करंडी टीम, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज चक्रवर्ती. फटका खेळलाय डीप पॉइंटला. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. फंबल झालाय. काय होईल? हो 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 हो. दुसरीचा प्रयत्न कंटिन्यू. थ्रो कसा येईल? धाव बाद होईल. एकाच सिंगलनं धावा झाल्या त्या धाव फलकामध्ये 21 धावा. 21 रन्स. हाफ ट्रॅकर चेंडू. आडवे बॅट खेळलाय. मिसफील्ड झाली आहे. मिड विकेट रिझनला एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलकामध्ये धावा आल्या त्या मात्र 22 धावा. 22 रन्स. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र चक्रवर्ती.
न्यू बॅटर रवी, लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या फलंदाजाला निसर्गाची देणगी असते, परंतु त्या पद्धतीने त्याला खेळ करता आला पाहिजे. रवी सेकंड बद्दी आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट चेंडू शफल झाला, क्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट आलाय. 22 धाबा, 22 रन्स, धावफलकाबद्दी 22 धाबा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कट काढण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला मिसफिट होतीये, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. धावा झाल्या त्या 2. फुटबॉल खेळतोय. तिसरीचा प्रयत्न, काय घडलंय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी आपण पाहतोय. 3 धावा आल्या, 3 धाब्याने धावा झाल्या त्या 25. जिथे सिंगल तिथे डबल, डबल तिथे ट्रिपल. फुटबॉल आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये आणि 25 अंकावरती धावसंख्या आली आहे. 57चं लक्ष मैदानाच्या आत आणि धावा झाल्या त्या 25. 25 धाबा. धाबा. धाव फलकाबद्दी 25 रन्स. या वेळेस आपण पाहताय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पंचवीस धाबा, 25 रन्स, 3 षटक या ठिकाणी संपन्न झाले. षटक क्रमांक 4. फलंदाज सर टीम मीटिंग करू नका प्लीज. तर निश्चितच आपण पाहतोय धावसंख्या झाली ती मात्र 25 धाबा, 25 रन्स. स्कोर कार्ड बद्दी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला. लेफ्ट हँडेड बॅटर, फुलटॉस. रवीच्या बॅट मधून फटका येतोय. क्षेत्रशिका आहे, एक सिंगल वळण घेतलंय, सिंगल डबल मध्ये जाईल आणि तिथे मात्र धावा येतील त्या मात्र 4. स्वतःला सावरायचं आहे, आवरायचं आहे. रॉड आहेत बाउंड्री लाईन्सला, त्याची दखल घ्या. सर्व टीमच्या खेळाडूंना विनंती आहे. आणि धावा झाल्या त्या धाव फलकावरती 29 धावा, 29 रन्स. प्रत्येक टीमला माझी विनंती आहे. 29 रन्स धाव फलकावरती. जबरदस्त एफर्ट. फटका खेळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू. पहिला 4, त्यानंतर डॉट. धावा झाल्या त्या 29. 57चं लक्ष. फुलटॉस वरती फुलटोल वसूल. धावा येतील त्या 6. धावा झाल्या त्या 35 धाबा, 35 रन. रवी चांगली बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. 35. धावा झाल्या त्या 35, 35 रन्स. रवी चांगली बॅटिंग करतायत सद्यस्थितीला. 35 धावसंख्या झाल्यात. यावेळेस निघून जाईल चेंडू, सरळ रफ्तार आहे.
प्रयत्न करतायत परंतु किती धावा डबल्स. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. धावा झाल्या त्या 38. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. 38 रन 38 धावा. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 38 धावा. रवी बॅटिंग चांगली करतोय. त्याच जोडीला बॅटर आपण पाहतो रवीच्या जोडीला आकाश जो सलामीला आलाय. 38 धावा. सन्मान देण्याचा प्रयत्न काय करते मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. धावा झाल्या त्या 40. 40 रन्स. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मार्गस्थ आहे. 40 धावा. फुटी रन्स. धावपालकावरती 57चं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमण केले या चेंडूवरती. धाबा येतील. कॅच होईल. विकेट जाईल. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावा झाले ते मात्र 40. 40 रन्स. आता चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 17 धाब्यांची. 6 चेंडू 17. धनकवडी टीम आपण पाहतोय बॅटिंग करते. करंडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. टीम मीटिंग नकोय. चला फैलावून घ्या प्लीज. न्यू बॅटर चंद्रकांत. 6 चेंडू 17चं समीकरण. 17 धावा 6 चेंडू. काय घडतंय हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. मॅच मात्र रफ अँड टफची मॅच. रोमांचक मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू 17 धावा 6 चेंडू. चला फिल्डिंग लावून घ्या करंडी टीम. चक्रवर्ती चला प्लीज फास्ट करा. न्यू बॅटर चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 17 धाब्यांची गरज. 17 धावा 6 चेंडू. मॅच रफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे करंडी टीमच्या माध्यमातून. आता मात्र चक्रवर्ती आणि त्या जोडीला आपण पाहतोय रवी ही चंद्रकांत आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 गोलंदाज आर्यन. सहा चेंडू 17चं समीकरण. 17 धावा 6 चेंडू. चला विनंती आहे फास्ट करा प्लीज. आर्यन 6 चेंडू 17 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू अस्तित्वाचा. या वेळेस आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या बाहेर वाईड चेंडू येते. अतिरिक्त एक धाव येईल. आता 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. धावसंख्या झाली धाव फलकावरती 41. 41 रन्स. 7 चेंडू 15 धाब्यांची गरज. धावा झाल्या त्या 41. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज. हो डावी एसटी घेऊन गेले. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पाहिलं नाही. मागचं दार उघडलं आणि दरवाजा उघडून चोराने चोरी केली.
चेंडूची झाली घुसखोरी, दांडी झाली गुल, विकेट मिळते आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 41 धावा, 41 रन. आता 5 चेंडू आणि 16 धावा. पाच चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. कोणाकडून? दीपक धुंदळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. 500चं विश्वासने जर षटकार लगवला तर. 5 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. 16 धाबा, 5 चेंडू. मॅच जबरदस्त, मॅच रंगतदार. मैदानाच्या आतमध्ये फाईट करते. एका बाजूला करंडी टीम, एका बाजूला धनकवडी टीम. कोण जिंकेल कोण हारेल, मॅच अस्तित्वाची, मॅच जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये 5-16चं समीकरण. 16 धाबा, 5 चेंडू, 5 चेंडू 16 धाबा. फुलटॉस पहिल्या चेंडूवरती हिट केलाय आणि 500चं पारितोषिक जिंकलंय. दीपक धुंदळे यांच्या माध्यमातून लावलेलं पारितोषिक जिंकलंय. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 4 चेंडू 10. 4 चेंडू आणि 10 धावा. मॅच बॉल आलाय का बघा. तीन षटकारांसाठी 500 लावलेत. अजून 2 बॅलन्स आहेत, परंतु 100 फिक्स झालेत. 100 रुपये फिक्स आहे या षटकाराला. अजून 2 लगावले तर दीपक धुंदळे यांच्या माध्यमातून 500 रुपये मिळतील. उरण मधून लाईव्ह बघतायत ती स्पर्धा. स्वागत आहे आपला दीपकजी धुंदळे साहेब. लाईव्हच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला पाहताय. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटला. ओहो, डॉट चेंडू. आता 3 चेंडू आणि 10 धाब्यांचं समीकरण. 3 चेंडू 10, 10 धाबा, 3 चेंडू. अजित भाऊ कदम काहीतरी स्माइल करत सांगतायत. किस्सा ढिला करण्याचा मानस दिसतोय. मनात आला तर पटकन करून टाका. 3 चेंडू आणि 10. 3 चेंडू 10 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅचला ट्विस्ट आलाय. षटकारानंतरचा डॉट आलाय. डॉट नंतरची रंगत असेल, प्रेक्षकांसाठी गंमत जम्मत असेल. कोण जिंकेल? सेकंड वरती बॅटर आपण पाहतोय विश्वास. 3 चेंडू 10. हा चेंडू बरंच काही सांगून जाईल. यावर 4 किंवा 6 आल्या ट्विस्ट येईल मॅचला. फटका खेळण्याचा प्रयत्न कट झालाय. सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न मिसफिल्ड झाली आहे. दुसरी आली. 2 चेंडू 8. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती 4 किंवा 6 आल्या मॅच मध्ये ट्विस्ट येईल. 2-8चं समीकरण. 8 धाबा, 2 चेंडू, 2 चेंडू 8 धाबा. मॅच मध्ये रंगत आली आहे. मॅच मध्ये मजा आली आहे. मॅच कोण घेऊन जाईल? अट्टीतटीची लढत. करंडी एका बाजूला धनकवडी टीम. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 8, 8 धाबा, 2 चेंडू. कोण जिंकेल? आजूबाजूची गावं मैदानाच्या आतमध्ये लढतायत. करंडी आणि धनकवडी. 8 धाबा, 2 चेंडू, 2 चेंडू 8 धाबा. व्हॉट मॅच. चांगली मॅच, चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. शो द गुड गेम. चांगलं क्रिकेट पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 8. हा चेंडू फुल टॉस. मी म्हटलं अस्तित्वाचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र कॅच ड्रॉप होईल. सिंगल डबल मध्ये परिवर्तित होईल. 2 धाबा. तिसरीला नकार दिलाय. 2 धाबा लिया. आता 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 6 धाबा, 1 चेंडू, 1 चेंडू 6 धाबा. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 6, 6 धाबा, 1 चेंडू. काय घडेल? मॅच या ठिकाणी आपण पाहतोय पुढे प्रवेश करण्यासाठी, मॅच अस्तित्वासाठी. मॅच येथे पाहतोय सन्मानाची आणि अस्तित्वाच्या लढाईसाठीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6, 6 धाबा, 1 चेंडू. व्हॉट मॅच. बिग फाईट. चला जास्त वेळ दौडू नका. 1 चेंडू 6 धाबा आणि 6 धाबा 1 चेंडूचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू महत्वाचा. धावपटूला विचारा एका सेकंदाचं महत्व, एका उमेदवाराला विचारा एका मताचं महत्व. आता इथे एका चेंडूचं महत्व आलंय, कारण 1 चेंडू 6 आणि 6 धाबा 1 चेंडू.
आणि करंडीला देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. या चेंडूमध्ये 6 धावा कंपल्सरी चेसिंग फिल्डिंग परावर्तित केली जाते. एक चेंडू 6चा चेंडू. हो हो, बॅटच्या रडारमध्ये डॉट चेंडू. करंडी टीम जिंकली आहे. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक.